आपण बनवतोय मसाल्याचे पोहे. गोडा मसाला आपण घरात असतो ना, त्याच्यापासून बनवतो. त्याच्यासाठी हा खोबरं घेतलेला आहे इथे. खोवलेलं खोबरं, चवीनुसार तिखट, गोडा मसाला, आपण आमटीसाठी जो साधा गोडा मसाला करतो तो मसाला, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, हे सर्व साहित्य एकत्र करून आपण इथे कालवून घेतो. हा मसाला मी इथे चांगला कालवून घेतलेला आहे हाताने. त्याच्यामध्ये हे भिजवलेले पोहे, आपण जे काढले पोहे वापरतो तेच पोहे भिजवून घ्यायचे आणि ह्या मसाल्यामध्ये हे असे कालवायचे. त्याच्यासाठी थोडासा पाण्याचा, किंचित पाण्याचा हे वापर करतो. हे बघा, हे मसाले पोहे तयार आहेत. गोडा मसाल्यापासून बनवलेले मसाला पोहे. जो गोडा मसाला आपण आमटीसाठी वापरतो त्याच्यापासून बनवलेले मसाला पोहे.